मन मंदिरा गजर भक्तीचा. कर्तव्य शब्द कुठे वापरावा? नोकराने मालकाला वापरावा. मुलाने बापा करता नाही, बापाने मुला करता नाही. बापाने सुद्धा असं म्हणू नये की माझं कर्तव्य म्हणून. नाही नाही, अरे माझ्या पोटाला माझा सोन्या आहेस, लाडका आहेस माझा. कर्तव्य शब्द कुठे वापरले पाहिजेत आणि कुठे नको हे कळेल तेव्हा वारकरी संप्रदाय. मग आता कर्तव्य म्हणून वारी करतो का आम्ही? आता काय करता? आपलं कर्तव्य आहे ना, चला वारीला. मग कशाला उगीच चप्पल झिजवतोस? तुझ्या मनातलं तर काही झिजलं नाही, मग चप्पल कशाला झिजवतोस? हां, करतो ते आवडीने कर. इतर लोक जे परमार्थिक कार्यक्रम करतात, म्हणजे इतर म्हणजे कोणाला, मी पुन्हा सांगतो, कोणाबद्दल नाही, ते एवढ्या करता करतात की आपल्याला पुण्य जोडावं. तीर्थयात्रा कशा करता? ते तर आणखीन उलटंच प्रकरण आहे. पाप धुण्याकरता आणि पुण्य जोडण्याकरता. का म्हणून बघा, तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळेल. पूर्वी काय म्हणायचे माहिती आहे का? हे काय वय आहे का तीर्थयात्रेला जायचं? म्हातारपणी जायचं, पाप करायचं भरपूर आणि मग जायचं, एकदा धुवून यायचं. पाप करायच्या वयामध्ये कुठे तीर्थयात्रा करतात का? आता करून घेईन मग तीर्थयात्रा कर, धुवून स्वच्छ होऊन वर जा. मला नाही वाटत कोणचा वारकरी पुण्य मिळवण्याकरता पंढरीला जातो. नाही का? आई आहे म्हणून तिची सेवा करू नाही, प्रेम वाटतं म्हणून करावं. आई आहे म्हणून करू नये, बाप आहे म्हणून करू नये. हे बघा, आम्ही आमचं कर्तव्य बजावतो. मी महिना 2000 रुपये तिला देतो, पुन्हा औषधं वगैरे आणून देतो. हो, आम्ही आमचं बजावतो. असंच बजाव, पिटो टिमकी तुझी. आयुष्यभर कर्तव्यच पार पडत होता, प्रेमाचा विचारच करू नका कधी. मी मागे तुम्हाला सांगितलं आहे, मला ज्या शब्दाचा राग येतो तो एक शब्द म्हणजे कर्तव्य. अतिशय चिड आहे मला या शब्दाची. विशिष्ट ठिकाणी तो शोभून दिसतो आणि विशिष्ट ठिकाणी ती शिवी वाटते. $10,000, $20,000, $15,000. घरचा नोकर सध्या 10,000च्या खाली नाही. 7,000, 8,000ला बाई नाही. मग कर्तव्य आहे तिचं की रोजचा स्वयंपाक नीट करणं, रोजचं जेवण नीट करणं, रोजचं घर साफ करणं. बरोबर आहे ना? आता बायको म्हणली, काय करता? माझं कर्तव्य आहे तुम्हाला जेवण करून घालणं. हो खाली. काय मुलं बाळं म्हणली कर्तव्य म्हणून, पप्पा तुम्ही आमच्याकरता एवढं केलं, आता कर्तव्य म्हणून तुमची सेवा करतो. बिलकुल करू नकोस. माझ्यात ताकद आहे. 10,000 रुपयाची 2 माणसं ठेवीन, ताकद आहे माझ्यात, पूर्वंपार आहे. अंगाला हात लावायचा नाही प्रेम नसेल तर. माझं बोलणं कळलं का? काय? हां, हाक मारली, अगं मला दूध देतेस नाही? अहो देते ना, एवढी काय घाई करता, देते ना. थांबतो हां, आणून दूध दिलं चांगलं. जरा अहो जरा केशर काढत होते मी, तुम्हाला आवडते ना. काय अगं म्हणाला, मला जे जवळ तू लागतेस ना ती एवढ्या करता लागतेस. सून देते, मामांजी दूध ठेवलंय. आता काय ठेवलं? ओत माझ्या डोक्यावर. माझं बोलणं कळलं का? होत माझ्या डोक्यात. पण तू जवळ का लागतेस? घ्या, मला पुरे, वर पुरे. इथे सून म्हणजे सगळ्यात तशा असतात असं नाही. काही अतिशय चांगले असतात, मुलीसारख्या असतात, काही वाद नाही. पण ही काय म्हणणार बायको माहिती आहे का तुम्हाला? घ्या हो जरा, हे घ्या ना, हे घ्या ना. अगं जमत नाही सांगितलं ना तुला.
आपण रागवलं तरी ती वाटणारच. मग खाल्यावर आता कशी खाल्ली, याच्यात जो प्रेम आहे. माणसाला भाकरी कुठे मिळते हो. सध्या तर काय आहे, रस्त्याला भाकऱ्या आहेत. चुलीवरचा स्वयंपाक, लावा आग. काय तुम्हाला मला काही कळतच नाही. म्हणजे मागे कशावर स्वयंपाक करत होते, आता सगळे गॅसवर आहेत म्हणून चूल आठवू लागली. नाही कळलं. हां, सगळे गॅसवर आहेत कारण घरातलं मिळतच नाही. बायको म्हणते नोकरी करू का स्वयंपाक करू, म्हणून येतानाच त्या सिल्वर पॅकमध्ये घेऊन येते. हां, आज भाजी घेऊन आले बाहेरून, चपात्यासुद्धा आणल्या. ₹1.25 पोळी मिळत होती, आता किती रे मिळते? हां, ₹5. बरं ठीक आहे. माझ्याकडे साक्षीदार समोर असतात, म्हणजे पुन्हा माझं बोलणं कोणी खंडन करायला नको. ₹5 एक. मग आपल्याला दोघाला किती लागतात? 4 4 पोळ्या घेऊन आले, भाजी घेऊन आले ₹75. ₹75 भाजी काय. हां, आणि त्यातल्या त्यात सध्या जे आवडतं आहे ना, ते काय, ते पनीरचं बुर्जी. मी म्हटलं, मला काही माहिती नव्हतं. मला एक कोण म्हणले ते बुर्जीचं. मी त्याला म्हटलं तुझ्याकडे बुरशी आहे का? ते म्हणले काय तुम्हाला कळतं का नाही? म्हटलं कळतं की नाही, मला जे कळलं ते बोललो मी. अहो त्याला बुर्जी म्हणतात असं होय? कोणाच्या बापाने खाल्ली आहे बुर्जी? आमच्या बापाच्या काळात ही बुर्जी काही नव्हती, तेव्हा आम्हाला ती माहितीच नाही. हां, आम्हाला साधं सरळ माहिती आहे आपलं. पिठलं, भाकरी, शेंगदाण्याचं कालवण, भाकरी, सांडगा, हे वरण भात, मेथीची भाजी, भाजीत भाजी मेथीची. पुढे तुम्हाला येतं मी कशाला म्हणू काय. हां, हे सगळं आवडीचं. आता हे कसं काय आम्हाला कळायचं? आधुनिक पिढीला तेच आवडतं. काय ते पुन्हा इटालियन बघा निघालं आहे. काय तो, अहो ते असं शेवयासारखं असतं ते. नूडल 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 लवकर उडल बघ. नको ते खाऊन खाऊन लवकर उडल. हां, पास्ता. आता आम्हाला पिस्ता माहिती आहे पण पास्ता माहिती नाही. आता काय करावं, अवघड आहे सगळं. आलं का लक्षात? म्हणून हे सगळं पास्ता सोडून द्या, नूडल सोडून द्या, काही नको. आपली आमटी भाकरी चालली. आमटी भाकरी कळलं का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काही भानगड नाही, काही भानगड नाही. आंघोळ करायला पाहिजे, न करायला पाहिजे. थंडीची दिवस आहेत, उठता येत नाही. 11 वाजल्याशिवाय बिछाण्यातून बाहेर पडता येत नाही. पडून रग घे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे गणनाच करू नकोस, इतकं पुण्य जोडलं जाईल बिछाण्यावर निजून. किती पुण्य जोडलं जाईल तुला कळणार नाही की किती पुण्य मिळालं. हरीच्या नामामध्ये किती ताकद आहे. फक्त इकडे तिकडे बघू नकोस. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतीन. हरी हरी म्हण बस, बाकी काही करू नको. इतका कलियुगामध्ये वारकरी संतांनी तुम्हाला सोपा परमार्थ करून सांगितलं असताना पुन्हा ते योग करता, जप करता, तप करता, यज्ञ, या काय गरज आहे का त्याची? आवश्यकता नाही. तुम्ही हे बघा, जे उपनिषद वगैरे आहेत ना, किंवा वेदाचा काही कर्मकांड आहे ना, त्या वेदाच्या कर्मकांडामध्ये यज्ञ सांगितला आहे, पण तो सकाम यज्ञ आहे. म्हणून उपनिषदवाले वेदाचा तो कर्मकांड मानत नाहीत. यज्ञ, कारण का? यज्ञ याग करून काय मिळणार? स्वर्गातल्या अप्सरा. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे, पुण्याचाच विषय चाललाय, नरका. पण माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. कसा ज्ञानोबारांनी फरक केला बघा.
पुण्यात्मक पापात्मक पाप असेल तर नरक आणि पुण्यात्मक पाप असेल तर स्वर्ग. म्हणजे यज्ञ याग करून सुद्धा तुम्ही पुण्य मिळवताय पण पापात्मक आहे. माझं म्हणणं कळलं का? पुण्याला पापात्मक पुण्य म्हटलंय आणि नरकाला पापात्मक पाप म्हटलं. मग शुद्ध पुण्य जेणे मी पावेन ते शुद्ध पुण्य, ने कशाने? हरिमुखे म्हणा. म्हणून पुण्याच्या भानगडीत वारकरी पडला नाही. म्हणून मग असे म्हटलं ना, कर्तव्य शब्द मला पटत नाही. तसं पुण्य मिळवण्याकरता परमार्थ करणं हे मला कधीच पटलं नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.